पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नये. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरीप हंगाम तोंडावर असताना राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर करत मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे जूनमध्ये कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर दुसरीकडे पीक कर्जासाठी मागण्यास स्पष्ट नकार देत बँकांना कडक शब्दात सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ही माहिती दिली. बैठकीत खरीप हंगाम बियाणे खतांचा पुरवठा, संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारख्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. कर्जमाफीसाठी तयारी वेगात बँकांकडून माहिती मागवली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी प्रशासनाने आता प्रत्यक्ष तयारी सुरू केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यासाठी बँकासोबत चर्चा करण्यात आली असून कर्जमाफीसाठी आवश्यक माहिती कोणत्या स्वरूपात द्यायची आणि प्रक्रिया कशी पार पाडायची यावर नियोजन सुरू आहे. सरकारचा प्रयत्न असा आहे की खरीप हंगाम पूर्ण वेगात सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि नवीन पीक कर्ज घेण्यात अडथळे येऊ नयेत. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची सक्ती होणार नाही. अनेक शेतकऱ्यांकडून खराब क्रेडिट स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. यावर सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याची सिबिलच्या कारणावरून अडवणूक होऊ नये. प्रत्येक शाखेला या संदर्भात लिखित सूचना देण्याचे आदेश देण्यात आले असून बैठकीत उपस्थित RBI अधिकाऱ्यांनी या भूमिकेला दुजोरा दिला. यंदाच्या खरीप हंगामावर हवामानाचे मोठे संकट ओढण्याची शक्यता सरकारने मान्य केली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे जलसंधारण, कमी पाण्यात येणारी पिके, पीक व्यवस्थापन आणि सिंचनाचा काटकसरीने वापर यावर भर देण्याच्या सूचना जिल्हास्तरावर देण्यात आल्या आहेत. खरीपासाठी सोयाबीन, कापूस, मका यासारख्या पिकांच्या बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शेतकऱ्यांनी केवळ नोंदणीकृत आणि प्रमाणित विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन मिळावं यासाठी महाविस्तार 2.0 या नव्या ॲपची सुधारित आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी पिके, हवामान, कीड, सिंचन किंवा सरकारी योजनांबाबत प्रश्न विचारू शकणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित उत्तरे त्यांना त्वरित मिळणार आहेत. 30 जूनपूर्वी कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पुढील पीक कर्ज चक्रासाठीही पात्र राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.